आपण पाहता छावा न्यूज, आवाज जनतेचा. प्रतिनिधी लहू शिंदे. मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार राहुल दादाराव पोरे या ढोकी गणामधून, ढोकी आणि वाखरवाडी मतदारसंघामधून मी निवडणूक लढवित आहे. आणि ही निवडणूक लढवण्याचा उद्देश माझा एकच आहे की जो उपेक्षित समाज आहे, जो सत्तेपासून वंचित आहे, ज्यांच्यापर्यंत शासनाच्या कुठल्याही योजना पोहोचत नाहीत, त्या योजना पोहोचवण्याचं काम मी या पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करून या निवडणूक मैदानामध्ये उतरलेलो आहे. अनेक प्रश्न आहेत जे की शाळेचा विषय असेल, शाळेची गुणवत्ता ढासळत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे बिकट प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना हाताला रोजगार नाही, शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे, अडचणी आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही आणि तो मिळत जरी असला तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी विकून झाल्यानंतर फक्त व्यापाऱ्यांचा फायदा करण्यासाठी हे शासन कार्यरत आहे. तरी सर्वसामान्यांच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या निवडणूक मैदानामध्ये आहे. आणि मी प्रस्थापितांना आजपर्यंत त्यांच्या नाकर्तेपणामुळे जी आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी मी त्यांना आव्हान देण्यासाठी या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्यासमोर मी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी उभा आहे. की वंचित समाजातील जी आपली तरुण मुलं आहेत, भरपूर शिकलेत, त्यांना आरक्षणही आहे, पण त्यांना नोकऱ्या नाहीत, तर त्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? आपण सर्व परिस्थिती जाणत आहात की शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं आणि लोकप्रतिनिधींच्या अपुऱ्या पाठपुराव्यामुळं ह्या सर्व समस्या उद्भवलेल्या आहेत. म्हणून ज्या काही शासनाला आपण जनतेच्या माध्यमातून जो दबाव आहे तो निश्चितपणानं निर्माण केला पाहिजे आणि जनतेच्या हितासाठी शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्यासाठीच मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी घेतलेली आहे. आता आपण पाहतो की प्रस्थापित राजकर्ते म्हणा, लोक म्हणा, सर्वसामान्य कुटुंबातील एखादा माणूस सरकारी दवाखान्यात गेला किंवा पोलीस स्टेशनमध्ये जर गेला तर त्याचा कोणी फोन उचलत नाहीत किंवा त्याची दखल घेतली जात नाही, तर आपण वैयक्तिक यानंतर लक्ष द्याल का यामध्ये? निश्चितपणानं जे माझ्या संपर्कात जनतेमधले काही लोक असतील त्यांना माहीत आहे की मी कुठल्याही प्रसंगाला, कितीही अडचणी असतील, वेळ कुठलीही असेल तरी एक फोन केल्यानंतर मी दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल, अशा ठिकाणी तत्परतेनं आपल्याच घरातील, आपल्याच कुटुंबातील व्यक्तीवरती आलेला हा संकटाचा प्रसंग आहे, ह्या उद्देशानं मी त्या ठिकाणी पोहोचण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. आणि इथून पुढं देखील जर मी या पंचायत समितीच्या सदस्याच्या स्वरूपात जर पुढं आलो तर निश्चितपणानं त्याचा वापर करून जनतेच्या प्रत्येक अडचणीमध्ये मी त्यांच्यासमोर उभा असेन. 24 तास 100% मी त्यांच्यासाठी काम करेन. तर आपण राहुलभैया पोरे यांची प्रतिक्रिया ऐकली. खरंच दुर्बल समाजामधील आपण घटक म्हणतो, हा फक्त कामापुरता किंवा मतदानापुरताच यांचा आत्तापर्यंत वापर केला गेलेला आहे. वंचित बहुजन आघाडी म्हणलं की सत्तेपासून दूर, मग फक्त यांनी मतदानच करायचं का? मग यांच्या आडी अडचणी कोण सोडवणार? तर याच्यासाठी राहुलभैया पोरे उभं राहिलेले आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे सिलेंडर. तर अशाच नवनवीन ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या छावा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.